नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्ण शिरामे, राणा धामणगाव रेल्वे, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। आज आपण डवरगाव या गावामध्ये आलो आहे, तालुका अमरावती या तालुक्यामध्ये आलो आहे। आणि ज्या कंपनीच्या माध्यमातून इथं आलो त्या कंपनीचं नाव आहे किवा कायपो इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड लुधियाना। आपली कंपनी टोटल सेंद्रिय शेतीवर काम करते। तर इथं जे पंकज भाऊ आहे शेतकरी, त्यांनी आपल्या कंपनीचे सेंद्रिय उत्पादने आपल्या हरभरा पिकावर वापरला आहे आणि त्यांना छानपैकी रिझल्ट आला आहे। तर आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊ की रिझल्ट कसा आला आणि प्रोडक्ट कोणते यूज केले। नमस्कार पंकज भाऊ। नमस्कार। तुमचं एक तर संपूर्ण नाव द्या। माझं नाव पंकज प्रकाशराव ढोले, राहणार डवरगाव, तालुका जिल्हा अमरावती। तुमच्याकडे सर एकूण शेती किती आहे? माझ्याकडे ऑल टोटल 32 एकर शेती आहे। 32 एकर शेती आहे। 32 एकर शेतीपैकी सर हा जो हरभऱ्याचा प्लॉट दिसतोय आपल्याला, हा किती एकराचा प्लॉट आहे सर? हा 6 एकराचा। 6 एकराचा प्लॉट आहे। 6-6.5 एकर जवळपास। ओके सर। हा 6 एकराचा प्लॉटवर आपण जे काही आपल्या कंपनीची सेंद्रिय उत्पादने घेतले, काय घेतलं नाव आठवते काही? हो, ग्रोथ आणि एक सुधा सर, हे तुम्ही फवारणी केली ग्रोथ आणि सुधाची, किती दिवस झाले करून? 8 दिवस झाले समजा आता याला फवारणी करून 8 दिवस झाले। तुम्हाला पिकामध्ये फवारणी केल्यानंतर फरक किती दिवसात दिसला? भरपूर चौथ्याच दिवशीपासून फरक जाणवला। चौथ्याच दिवशी फरक दिसला। ब्रँचिंग जास्त झाली। पिकामध्ये काय फरक आहे सर? काय फरक आहे पिकामध्ये? वाढी खूप होऊन राहिली आहे, ब्रँचिंग लागल्याने फ्लावरिंग पण सुरू झालंय, म्हणजे फुटव्याचं प्रमाण फुटवे भरपूर झाले, क्वालिटी मेंटेन आहे आणि संख्या वाढून राहिली आहे। एकंदर म्हणजे झाडाचा सर्वांगीण विकास झालेला आहे। हो, तर हे तुम्हाला रिझल्ट मिळाले आहे, याच्यामध्ये सर तुम्ही समाधानकारक आहे? समाधान आहे। ठीक आहे सर। त्याच्यानंतर आपल्याला जे कंपनीचे जे प्रोडक्ट घेतले त्याचे तुम्हाला रेट कसे वाटले? रेट नॉर्मली आहे, जे आपण बाहेरून आणतो त्याच्यापेक्षा रेट व्यवस्थित आहे। ओके सर, ओके। तर याच्यानंतर एक फुलावर आणि एक चलपावर अशा 2 स्प्रे करायचे। 2 स्प्रे करायचे। फुलावर म्हणजे फुलांची संख्या वाढवणे, मादी फुलांची संख्या वाढवणे, रूपांतर चलपात। बरोबर। शेवटची फवारणी दाण्याची साईज, वजन, क्वालिटी, चमक याच्यासाठी। तर उरलेले ह्या 2 फवारण्या करायचे सर? करायचे आहे ना। ओके सर, करायचे ना? करायचे। त्याच्यानंतर सर, आज जो शेतकरी आपला आहे, आज जे शेती करतात हे शेतीवरचा खर्च खूप वाढलेला आहे। खर्च तर वाढलाच आहे आणि उत्पन्न कुठेतरी कमी येतोय। तर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करायला पाहिजे का नाही, याचा 2 शब्द मार्गदर्शन काय करा शेतकऱ्यांना? नाही, करायलाच पाहिजे ना, सेंद्रिय शेती करायलाच पाहिजे। कारण मला तर भरपूर असा फरक जाणून राहिला आहे। कारण की जमिनीची जी पोत आहे कुठेतरी खराब झालेली आहे, तर ते रसायनमुळे जास्तीत जास्त खराब झालंय जमीन। तो जमिनीची पोते दुरुस्त होईल, त्यामुळे जमीनमध्ये आपला खर्च वाढून राहिलाय, उत्पन्न कमी होऊन राहिलाय। जर आपण तिकडली वाटचाल जर इकडे केली तर थोडंसं आपल्याला खर्च कमी होईल आणि नफा जास्त मिळेल, उत्पन्न वाढ होईल। नक्कीच सर। आणि जमिनीचं पोत सुधारेल, जमिनीची पोत दुरुस्त होईल। नक्कीच सर। तर प्रत्येकाने हे प्रत्येकानंच करायला पाहिजे। मला तर खूप आनंद झालाय आणि मी एकदम संतुष्ट आहे। ठीक आहे सर। पुढचे फवारणी आपण करायचे ना? बिलकुल कंटिन्यू? हो, करायचे। तुमचा 2 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर। धन्यवाद।